हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 1 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच जाहीर झालेल्या भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 93। या सूचकांकामध्ये भारत हा 93व्या क्रमांकावर आहे। भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2023 नुकताच जाहीर झालेला आहे। तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेकडून हा भ्रष्टाचार धारणा निर्देशांक अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे। या अहवालानुसार भारतामध्ये 2023 मध्ये भ्रष्टाचारात वाढ दिसून आलेली आहे। या अहवालानुसार भ्रष्टाचारांच्या बाबतीत भारत सध्या 93व्या क्रमांकावर आला आहे। या अगोदर 2022 मध्ये भारत 85व्या स्थानावर होता। 2023 अहवालानुसार भारताला 39 इतका स्कोर देण्यात आला आहे, तर 2022 मध्ये हा स्कोर 40 इतका होता। प्रत्येक देशातील भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्यासाठी 0 ते 100 दरम्यान स्कोर दिला जातो। यामध्ये जेवढा स्कोर जास्त तेवढा भ्रष्टाचार कमी आणि जेवढा स्कोर कमी असेल तेवढा जास्त भ्रष्टाचार असे मापन हे केलं जातं। या अहवालामध्ये 180 देशांचा अभ्यास केला गेला आहे। यात डेन्मार्क प्रथम क्रमांकावर असून येथे सर्वात कमी भ्रष्टाचार आहे। तर सोमालिया हा देश 180व्या क्रमांकासह सर्वात भ्रष्ट देश ठरलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चंपई सोरेन कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी झारखंड। झारखंड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांची निवड करण्यात आलेली आहे। तर झारखंडचे जे मुख्यमंत्री होते हेमंत सोरेन यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालेलं होतं आणि आता या रिक्त पदावर झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांची निवड करण्यात आलेली आहे। झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि RJD यांचं एकत्रित सरकार झारखंडमध्ये आहे आणि या तिन्ही पक्षांनी मिळून विधानसभा नेता म्हणून चंपई सोरेन यांची निवड केलेली आहे। चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे उपाध्यक्ष आहेत। सरायकेला या ठिकाणाहून ते विधानसभा सदस्य आहेत। 2005 पासून या ठिकाणाहून ते निवडून येत आहेत। तसेच त्यांना झारखंडमध्ये झारखंड टायगर नावाने सुद्धा ओळखले जातं। तर झारखंड राज्य, झारखंडची स्थापना झालेली आहे 15 नोव्हेंबर 2000। राजधानी आहे रांची। मुख्यमंत्री आता नवीन बनलेले आहेत चंपई सोरेन आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन। पुढचा प्रश्न पाहूया। आशियाई क्रिकेट काउन्सिलचे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जय शहा। जय शहा यांची आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या परिषदेवर। तर भारतीय क्रिकेट बोर्ड BCCIचे सचिव आहेत जय शहा आणि तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत। या अगोदर जय शहा यांना पहिल्यांदा 2021 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं होतं आणि त्यावेळी आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष बनणारे ते व्यक्ती हे ठरलेले होते। तर आशियाई क्रिकेट काउन्सिल ACC स्थापना झालेली आहे 19 सप्टेंबर 1983। मुख्यालय आहे कोलंबो, श्रीलंकेमध्ये आणि अध्यक्ष आता आहेत जय शहा। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अशोक सराफ। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाचा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय हा केलेला आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपटसृष्टीतील भरीव कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। महाराष्ट्र सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा प्रकारचं हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचे अध्यक्ष कोण बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अनिल कुमार लाहोटी। हे ट्रायचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। तर अनिल कुमार लाहोटी रेल्वे बोर्डाचे माजी प्रमुख होते अनिल कुमार लाहोटी आणि ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून यांना PD वाघेला यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेला आहे। भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 36 वर्षे सेवा त्यांनी दिलेली आहे आणि त्यांना ट्रायच्या अध्यक्षपदाची सूत्रे आता नुकताच देण्यात आलेली आहेत। त्यांची या पदावर नियुक्ती ही 3 वर्ष कालावधीसाठी असणार आहे। ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार विनिमयक प्राधिकरण जे आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतातील दूरसंचार क्षेत्रातील एक नियामक कंट्रोलर बॉडी आहे। याची स्थापना झालेली आहे 20 जानेवारी 1977। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि आता हे अध्यक्ष बनलेले आहेत अनिल कुमार लाहोटी। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या कंपनीला हरित ऊर्जा उपकंपनी स्थापन करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ONGC।
ONGC या कंपनीला हरित ऊर्जा उपकंपनी स्थापन करण्यासाठी नुकताच पेट्रोलियम मंत्रालयाकडून मंजुरीही देण्यात आलेली आहे. तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ONGC कंपनीला हरित ऊर्जा आणि वायू व्यवसायासाठी सहाय्यक कंपनी स्थापन करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. ही उपकंपनी ग्रीन हायड्रोजन, हायड्रोजन मिश्रण, सौर, पवन आणि हायब्रिडसह अक्षय ऊर्जा, जैव इंधन आणि बायोगॅस व्यवसाय, द्रवीभूत नैसर्गिक वायू या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करणार आहे. ONGCच्या संपूर्ण मालकीची ही उपकंपनी असणार आहे. ONGC ग्रीन एनर्जी लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे आणि ONGC ही भारत सरकारच्या मालकीची महारत्न कंपनी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. किती वर्षाच्या वाटाघाटीनंतर भारत आणि स्वित्झर्लंड देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर सहमती झाली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 16. 16 वर्षाच्या वाटाघाटीनंतर भारत आणि स्वित्झर्लंड देशादरम्यान मुक्त व्यापार करारावर सहमती नुकताच झालेली आहे. तर 16 वर्ष हे वाटाघाटी चालू होत्या मुक्त व्यापार करारावर आणि आता हे सहमत हे झालेलं आहे आणि दोन्ही देशातील आयात निर्यातीतील अडथळे आता कमी होणार आहेत. भारत हा स्वित्झर्लंड देशाचा 7वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. स्वित्झर्लंड हा भारतातील 12वा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. भारताकडून सेंद्रिय रसायने, मोती, मौल्यवान खडे आणि दागिने, कपडे तसेच उपकरणे, वस्त्रे, रंगद्रव्ये आणि इलेक्ट्रिकल मशिनरी स्वित्झर्लंडला निर्यात केलं जातं. तर स्वित्झर्लंडकडून रसायने आणि फार्मास्युटिकल यंत्रसामुग्री, वाहतूक उपकरणे, अचूक अभियांत्रिकी उत्पादने आणि घड्याळे भारताला निर्यात हे केले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस म्हणून देशामध्ये साजरा केला जातो. तर 1 फेब्रुवारी या दिवशी जे आहे भारतीय तटरक्षक दळ जे आहे याची स्थापना करण्यात आलेली होती. 1 फेब्रुवारी 2024 रोजी या स्थापनेला 48 वर्ष पूर्ण होत आहेत. ICG अर्थात इंडियन कोस्टल गार्डची स्थापना 1 फेब्रुवारी 1977मध्ये समुद्रमार्गे मालाची होणारी तस्करी रोखण्यासाठी करण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दलामार्फत 7516.60 किलोमीटर समुद्री क्षेत्राची सुरक्षा केली जाते. भारतीय तटरक्षक दळ जगातील चौथा सर्वात शक्तिशाली तटरक्षक दळ आहे. सध्या भारतीय तटरक्षक दलाचे महानिदेशक आहेत राकेश पाल. पुढचा प्रश्न पाहूया. हरिशंकर भाबडा हे कोणत्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री होते ज्यांचे नुकताच निधन झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी राजस्थान. राजस्थान राज्याचे ते माजी उपमुख्यमंत्री होते हरिशंकर भाबडा आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर राजस्थान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिशंकर भाबडा यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेलं आहे. हरिशंकर भाबडा सार्वजनिक जीवनात शुद्धता, स्पष्ट वक्ते, राजकीय चतुर, कुशल राजकारणी आणि उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जायचे. ते भारतीय जनता पार्टीचे नेते होते. 1985मध्ये ते रतनगड विधानसभा मतदारसंघामधून विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले होते. 16 मार्च 1990 ते 5 ऑक्टोबर 1994 या कालावधीमध्ये त्यांनी 2दा विधानसभा सभापतीपद भूषवलेलं आहे. तसेच 1994 ते 1998पर्यंत ते राजस्थान राज्याचे उपमुख्यमंत्री देखील होते. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या कंपनीला ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए झोमॅटो पेमेंट प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीला RBIने नुकताच ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी मान्यताही दिलेली आहे. तर झोमॅटो लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकी असलेली ही उपकंपनी आहे झोमॅटो पेमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि या कंपनीला नुकताच ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी RBIकडून अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. तर झोमॅटो पेमेंट प्रायव्हेट लिमिटेड आता पेमेंट ॲग्रिगेटर आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारीकर्ता म्हणून व्यवसाय करणार आहे. या कंपनीची स्थापना 4 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आली होती. 2023मध्ये झोमॅटोने झोमॅटो UPI ऑफर करणारा स्वतःचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सुरू करण्यासाठी ICICI बँकेसोबत देखील करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग बोर्ड अर्थात CGPBचा 63वा मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी भोपाल. मध्य प्रदेशमधील भोपाल या ठिकाणी हा केंद्रीय भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग बोर्डाचा 63वा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग बोर्ड 2024मध्ये हा 63वा मेळावा होता. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्याची अध्यक्षता केलेली आहे केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव आहेत VL कांथाराव यांनी या संमेलनाची अध्यक्षताही केलेली आहे. या मेळाव्यामध्ये आगामी फील्ड सीझन 2024-25साठी प्रस्तावित वार्षिक कार्यक्रमासंबंधित चर्चा झाली. त्याचप्रमाणे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI अंदाजे 1055 वैज्ञानिक कार्यक्रमांची रूपरेषा तयार केलेली आहे ज्यामध्ये 392 खनिज विकास प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
पहिल्या FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नेदरलँड. नेदरलँड या देशाने FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद हे मिळवलेले आहे. हॉकीचा हा विश्वचषक होता आणि FIH हॉकी 5S विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ओमानची राजधानी मस्कत येथे करण्यात आले होते. 24 ते 27 जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये नेदरलँडचा संघ हा विजेता ठरलेला आहे, तर भारत हा उपविजेता ठरलेला आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.